जोहार मित्रांनो, दामू मोवळे ऑफिशियल या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करतो. खूप दिवसानंतर व्हिडिओ बनवतोय. काही अडचणी होत्या आणि शाळा प्रवेशोत्सव आणि शाळेच्या संबंधित बऱ्याचशा लगबगी होत्या. तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून बघत होता. आजचा व्हिडिओ हा आहे 2 विषयाशी संदर्भित तुम्हाला माहिती देणं क्रम प्राप्त होतं म्हणून त्याचे अपडेट देण्याचा हा छोटासा व्हिडिओ आहे. 2 गोष्टी या मध्यंतरीच्या कालावधीमध्ये घडलेल्या आहेत, की जे आदिवासी आमदार आहेत, त्या आमदारांनी आत्ताच म्हणजे बुधवारी महाराष्ट्राचे राज्यपाल यांची भेट घेतलेली आहे. त्या बाबतीमध्ये नेमकं तिथं काय झालं आणि दुसरी गोष्ट म्हणजे अनुसूचित जमातीची जी विशेष पदभरती आहे, त्या पदभरतीची 18 जून ही कोर्टामध्ये तारीख होती म्हणजे हिअरिंग होती कालच्या दिवशी. ती झालेली आहे किंवा नाही झालेली आहे म्हणजे त्याच्या बाबतीमध्ये नेमकं काय घडलेलं आहे त्याची अपडेट द्यायची होती. तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण आपण या संबंधितली माहिती आपल्या चॅनलला देत असतो. तर मित्रांनो, आपण व्हिडिओला थेट सुरुवात करूया. सुरुवातीला आपण जो विषय आहे तो विषय आपण घेऊया की जे आपले सर्व पक्षीय आमदार होते, जे अनुसूचित क्षेत्रामधून निवडून येतात, त्यांनी बुधवारी अन्न व औषध प्रशासन मंत्री नामदार नरहरी झिरवाळ साहेब यांच्या समवेत या ठिकाणी माननीय राज्यपाल महोदयांची भेट घेतली आणि त्यामध्ये बघा म्हणजे किती आमदार त्या ठिकाणी होते. यामध्ये आदिवासी विकास मंत्री त्या ठिकाणी प्राध्यापक अशोक उईके साहेब होते. स्वतः नरहरी झिरवाळ साहेब होते. त्यानंतर आपले पालघरचे माजी मंत्री आणि सध्याचे आमदार राजेंद्र गावित साहेब होते. त्यानंतर किनवट चे भीमराव केराम साहेब होते. यवतमाळ मधून राजू तोडसाम साहेब होते. नंदुरबार मधून आमशा पाडवी साहेब होते. नाशिक मधून नितीन पवार साहेब होते. त्यानंतर हिरामन पुष्कर साहेब होते. अशा पद्धतीने 7-8 आमदारांनी या ठिकाणी माननीय राज्यपाल महोदयांची भेट घेतली आणि त्या भेटीमध्ये काही विषय राज्यपाल महोदयांपर्यंत पोहोचवले की जे काही एससी एसटीचा जो बजेट आहे त्या बजेटमधून म्हणजे एसटीच्या बजेटमधून जवळजवळ दर महिन्याला 335 कोटी 70 लाख रुपये लाडक्या बहिणींसाठी घेतले जातात असा आमदारांनी आरोप त्या ठिकाणी केला आणि असा एससी एसटीचा पैसा वर्ग करता किंवा वळवता येत नाही आणि असा वळवला जात असल्यामुळे जो विकास आहे तो विकास करता येत नाही असं या ठिकाणी नरहरी झिरवाळ साहेबांच्या अध्यक्षतेखाली शिष्टमंडळाने राज्यपाल महोदयांना सांगितलं. आता यामध्ये जो काही आदिवासी विकासासाठीचा जो राखीव निधी आहे तो इतर विभागांना किंवा इतर विभागांच्या योजनांसाठी वापरला जातोय अशी तक्रार त्यांनी केली. त्यानंतर जे काही आरक्षण मिळतंय म्हणजे आरक्षणाचा लाभ आदिवासींना मिळायला पाहिजे. बोगस आदिवासींनी जी काही प्रमाणपत्र काढलेली आहेत, खूप विभागांमध्ये बोगस आदिवासींनी खऱ्या आदिवासींच्या जागा बळकावलेल्या आहेत. त्याचं कारण असं आहे की आपण मागच्या काही काळामध्ये जर गेलो तर त्यावेळेस एसटीचे उमेदवार भेटत नव्हते आणि मग अशा लोकांनी त्यावेळेस खूप मोठ्या प्रमाणात बोगस प्रमाणपत्र काढले. बरेचसे अधिकारी क्लास 1 क्लास 2 पासून रिटायर होऊन गेले. क्लास 3 आणि क्लास 4 मध्ये तर खूप. पण अशा लोकांच्या बाबतीमध्ये सुप्रीम कोर्टाने जगदीश बहिरा केस निकाल दिला आणि तर शासनाने मी वारंवार बोलतो की शासनाने मध्यंतरी कारवाई सुरू केली आणि ती झाली नाही. तो विषय मार्गी लागावा या उद्देशाने राज्यपाल महोदयांकडे हा विषय नेला होता. त्यानंतर पेसा भागामध्ये म्हणजे 13 जिल्ह्यांमध्ये आपले जे शेड्यूल एरिया 13 जिल्हे आहेत त्या 13 जिल्ह्यांमध्ये आपल्याला माहिती आहे की जी नोकर भरती आहे कर्मचाऱ्यांची भरती आहे ती सुप्रीम कोर्टामध्ये प्रलंबित आहे. हा विषय सुप्रीम कोर्टापर्यंत गेलेला आहे आणि त्या कर्मचाऱ्यांना आता जे मानधन तत्वावरती नियुक्त्या दिलेल्या आहेत त्या कर्मचाऱ्यांना कोर्टाच्या अधीन राहून परमनंट नियुक्त्या देण्यात याव्यात अशा पद्धतीचा शिष्टमंडळाने राज्यपाल महोदयांना त्या ठिकाणी विषय घेतला आणि त्यावरती राज्यपाल महोदयांनी असं म्हटलंय की
मी महाराष्ट्र शासनाचे जे आता मुख्यमंत्री आहेत ते देवेंद्र फडणवीस यांना या ठिकाणी हा विषय सांगतो आणि तो विषय मी माझ्या परीने हँडल करतो, अशा पद्धतीने त्यांना आश्वासन या सर्व शिष्टमंडळाला दिलेला आहे. तर एकंदरीत हा जो विषय आहे की जात प्रमाणपत्र लोकांना बोगस दिली जात आहेत ते बंद व्हायला पाहिजे. आदिवासी समाजाचा, एसटी समाजाचा आणि एससी समाजाचा निधी लाडक्या बहिणीसाठी वळवला जातोय ते बंद झालं पाहिजे. त्यानंतर जे वन दावे आहेत जे अनुसूचित जमातीच्या लोकांना मिळायला हवेत ते वन दावे कलेक्टर लेवलला त्याची छाननी लवकरात लवकर होत नाही, वेळखाऊपणा होतो आणि बरेचसे दावे प्रलंबित आहेत. त्यामुळे त्या ठिकाणी ते दावे लवकरात लवकर निकाली काढण्यात यावेत. त्यानंतर आदिवासी विद्यापीठाची स्थापना वारंवार बोलले जाते ती आदिवासी समाजासाठी विद्यापीठाची स्थापना त्या ठिकाणी करावी. आणि जी टीएससीची मीटिंग होती म्हणजे अनुसूचित जनजाती सल्लागार परिषदेची मीटिंग होती, 5 वर्षाच्या सरकारच्या काळामध्ये वर्षाला 2 होणं अपेक्षित आहे. ते 4 5 वर्षामध्ये एकदा किंवा 2दाच होते. तर तसं न होता प्रत्येक वर्षाला 2 मीटिंग झाल्या पाहिजेत, वर्षातून किमान 2दा, असं व्यक्तिगत मत या ठिकाणी आपल्या सर्व आमदारांच्या शिष्टमंडळाने केलं. तर मित्रांनो, हा विषय असा आहे की आता याच्यातलं मेन महत्वाचा मथळा काय, तर आपले जे कर्मचारी आहेत जे मानधन तत्वावरती 17 संवर्गापैकी काही पदांवरती लागलेले आपले कर्मचारी आहेत त्यांच्या बाबतीमध्ये राज्यपाल महोदयांशी हा विषय चर्चेला नेलेला आहे आणि राज्यपालांनी आश्वासन दिलेलं आहे की मी स्वतः मुख्यमंत्री महोदयांशी या विषयासंदर्भात बोलतो, माहिती घेतो आणि त्यानंतर त्या ठिकाणी त्यांना त्या पद्धतीने काही सूचना असतील त्या मी देण्याचा प्रयत्न करतो. अशा पद्धतीने जर राज्यपाल महोदयांनी मुख्यमंत्र्यांना या ठिकाणी काही गाईडलाईन दिल्या तर बघूया तो विषय सुटतोय का, आपण सकारात्मक राहूया. तर हा विषय पेसा भरतीच्या संदर्भामध्ये होता, कारण आपल्याला माहिती आहे की 18 जुलैला आता त्याची हिअरिंग आहे आणि त्यामध्ये ऍफिडेव्हिट मध्ये बदल करतायत का, पुन्हा कोर्टाला तशा पद्धतीने ऍफिडेव्हिट देऊन मागणी करतायत का, ते शासनाकडे बघणं गरजेचं आहे. दुसरा विषय आपल्या या व्हिडिओचा होता की जे काही बोगस आदिवासींनी पदं बळकावलेली होती त्या ठिकाणी जे अफ्रोड संघटना आहे त्या अफ्रोड संघटनेने माननीय सुप्रीम कोर्टापर्यंत केस लढल्यानंतर जगदीश बहिराचा निकाल आला. जगदीश बहिराचा निकाल आल्यानंतर महाराष्ट्र शासनाने भरती सुरू केली, ती रेंगाळली, पुढे गेली नाही. आता अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे की मध्यंतरी मागे माहिती मागवली होती, अशा किती लोकांना तुम्ही अधिसंख्य केलेला आहे म्हणजे त्या विभागावाईज, आणि त्यापैकी किती लोकांनी जे काही कागदपत्र आहेत, जात पडताळणी समितीचे कागदपत्र आहेत ते तुम्हाला दिलेले आहेत. त्याच्यातले काही लोक आता परत कोर्टामध्ये गेले, ज्या लोकांना अधिसंख्य केले ते कोर्टामध्ये गेले. यामध्ये काही पळवाटा आहेत का ते बघणं गरजेचं आहे, कारण काही जणांना 2-4 वर्ष शिल्लक राहिले ते कोर्टात जातील, 2-4 वर्षामध्ये कोर्टाचा निकाल येईपर्यंत त्या ठिकाणी ते स्टेबल राहतील, असेही काही मार्ग आहेत. अशा पद्धतीने काही लोक जे आहेत, अधिकारी वर्ग आहेत, या अधिसंख्य पदावरती वर्ग झालेले ते करतात. आता अफ्रोड संघटनेने नागपूर बेंचला जी केस टाकलेली आहे, जी याचिका दाखल केलेली आहे, त्याची हिअरिंग ही 18 जून रोजी होती. मागे सामान्य प्रशासन विभागाने तशी माहिती कलेक्ट करायला घेतली होती आणि त्यानुसार काल हिअरिंग होती. परंतु या ठिकाणी पुन्हा एकदा ऑर्गनायझेशन फॉर राईट्स ऑफ ट्रायबल अफ्रोड आणि पिटिशनर जे डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट आहेत अफ्रोडचे विजय कुमरे वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्र आणि सेक्रेटरीनं त्यांनी या ठिकाणी रिस्पॉन्डेंट केलेला आहे. तर या ठिकाणी काय झालेलं आहे की ते शासनाचे जे एसओ आहेत त्यांनी काय केलेलं आहे, आफ्टर 2 वीक्स म्हणजे 2 आठवड्यांची मुदत मागितलेली. म्हणजे महाराष्ट्र शासनाने माहिती गोळा केल्यानंतर त्याचं पुढे काय, मला वाटतं माननीय
आदिवासी विकास मंत्री प्राध्यापक अशोक उईके साहेबांच्या अध्यक्षतेखाली झिरवाळ साहेब असतील, आपले आमदार असतील, यांच्यासोबत मीटिंगही झाली होती. आणि पुन्हा आता 2 आठवड्यांची मुदत या ठिकाणी महाराष्ट्र शासनाच्या सेक्रेटरींनी जीएडीच्या मागितलेली आहे. तर आता त्याची हिअरिंग काल झालेली नाहीये. 2 आठवड्याची त्या ठिकाणी मुदत वाढवून घेतलेली आहे शासनाच्या वकिलांनी. तर हे 2 विषय होते मित्रांनो, की यामध्ये पेसा भरतीचा विषय की जो थेट राज्यपालांच्या कोठ्यामध्ये गेलाय. राज्यपालांपर्यंत म्हणजे आता मुख्यमंत्र्यांपर्यंत विषय झाला होता, पण तो राज्यपालांकडे जाणं अपेक्षित होता, जो आता राज्यपालांकडे गेलेला आहे. राज्यपाल मुख्यमंत्री महोदयांना काय गाईडलाईन देतात किंवा काय आदेशित करतात का, ते बघणं गरजेचं आहे. एक आणि दुसरी गोष्ट, अनुसूचित जमातीची जी प्रलंबित विशेष पदभरती आहे, त्याची सुनावणी ही 2 आठवड्यानंतर लागू शकते. त्याची जी काही सुधारित डेट येईल ती आपल्याला बघावी लागेल. म्हणजे आता सध्या 2 कोर्टाच्या हेअरिंगकडे आपलं लक्ष आहे. सुप्रीम कोर्टात पेसा भरतीचा विषय तो 18 जुलैला होणार आहे आणि अनुसूचित जमातीची विशेष पदभरती जी आहे त्याची हेअरिंग जी पुढची तारीख येईल ती तुम्हाला मी त्या ठिकाणी कळवेल. तर हा छोटासा व्हिडिओ त्यासाठी होता. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि हा व्हिडिओ शेअर करा. आपण थांबूया. जोहार, जय संविधान.